राज्यातील सर्वांसाठीच आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे हवामानासंदर्भातली। राज्यावरील पावसाचं संकट आता अधिक गडद झालेलं आहे। पुढचे 48 तास महाराष्ट्रासाठी अत्यंत धोक्याचे आणि काळजी वाढवणारे असणार आहे। कालपर्यंत ज्या पावसानं थोडी विश्रांती घेतली होती तोच पाऊस आता पुन्हा एकदा रौद्र रूप धारण करून राज्यावरती कोसळणार आहे। हवामान विभागाने आत्ताच सर्वात मोठा अलर्ट जारी केलेला आहे। ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत। राज्यात कुठं ऑरेंज अलर्ट आहे तर कुठं येलो अलर्ट। तुमच्या जिल्ह्यात तुमच्या गावात आज आणि उद्या पावसाची नेमकी काय स्थिती असणार आहे, तुम्ही घराबाहेर पडावं की नाही आणि शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी, या सर्व प्रश्नांची अचूक माहिती आपण आजच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा। तसंच आपल्या HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल, फॉलो केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून HPN मराठी न्यूज चॅनलचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल। सर्वात आधी बातमी येते कोकण आणि मुंबईकरांसाठी। हवामान विभागाने थेट कोकण किनारपट्टीला धोक्याचा इशारा दिलाय। मुंबई, ठाणे आणि रायगडला या 3 जिल्ह्यांसाठी हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। याचा अर्थ काय तर या भागात काही ठिकाणी ढगफुटीसारखा अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो। रस्त्यावर पाणी साचण्याची, लोकल ट्रेन विस्कळीत होण्याची दाट शक्यता आहे। ताशी 60 किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्यानं जुनी झाडं पडण्याची भीती आहे। तसंच पालघर आणि रत्नागिरी जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळे समुद्रात जाणाऱ्या मासेमारी बांधवांना आणि किनारपट्टीवरील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय। आता वळूया पश्चिम महाराष्ट्राकडे। पश्चिम महाराष्ट्रात पावसाची दुहेरी स्थिती पाहायला मिळत आहे। विशेष लक्ष वेधून घेतलंय ते पुण्याच्या हवामानाने। पुण्याच्या घाटमाथ्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। म्हणजे लोणावळा, खंडाळा, ताम्हिणी घाट या परिसरात मुसळधार पाऊस कोसळेल। साताऱ्याच्या घाटमाथ्यासाठीही येलो अलर्ट देण्यात आलाय। सध्या पावसाळी पर्यटनाचा सीझन सुरू आहे। अनेक जण वीकेंडला धबधब्यांवर जाण्याचे प्लॅन करतात, पण आमची HPN मराठी न्यूजच्या प्रेक्षकांना नम्र विनंती आहे की कृपया पुढील 2 दिवस घाटात किंवा धबधब्यांच्या ठिकाणी जाणं टाळा। पाण्याची पातळी अचानक वाढू शकते। उर्वरित सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात मात्र हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे। उत्तर महाराष्ट्राची परिस्थिती पाहिली तर धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे। पण नाशिकच्या घाटमाथा परिसरात हवामान खात्यानं येलो अलर्ट दिलाय। नाशिककरांना आणि विशेषतः गोदावरी काठच्या गावांना सतर्क राहावं लागेल, कारण जोरदार पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होऊ शकते। एकीकडे कोकण आणि पुण्यात पाऊस धोधो कोसळतोय, पण दुसरीकडे आपला मराठवाडा आणि विदर्भ मात्र अद्यापही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे। हवामान खात्याच्या आजच्या अंदाजानुसार छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या मराठवाड्यातील जिल्ह्यांसाठी कोणताही अलर्ट नाहीये। विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर, चंद्रपूर इथलीही परिस्थिती तीच आहे। इथं फक्त ढगाळ वातावरण असेल आणि काही ठिकाणी मात्र हलक्या सरी कोसळतील। इथला शेतकरी डोळ्यात प्राण आणून पावसाची वाट पाहतोय। पेरण्या झालेल्या आहेत, पण दमदार पाऊस नसल्यानं पिकं धोक्यात आलेली आहेत। लवकरच या भागात सुद्धा पाऊस पडतेल अशी आपण आशा करूया। आता मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे, तुम्ही सध्या कोणत्या जिल्ह्यातून किंवा गावातून ही बातमी पाहत आहात आणि तुमच्या भागात सध्या पाऊस सुरू आहे की कडक ऊन पडले? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि पावसाची स्थिती काय आहे ती लिहून सांगा। शेती, राजकारण आणि हवामानाच्या अशाच अचूक आणि विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या HPN मराठी न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा, शेजारील बेल आयकॉन दाबा आणि हा व्हिडिओ तुमच्या WhatsApp ग्रुपवरती नक्की शेअर करा। पाहत रहा HPN मराठी न्यूज।